श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 40। पुन्हा एकदा शंबल प्रांत। कानिपाकम येथे तिरुमल दासाचा सहवास, सत्संग, मार्गदर्शन लाभून शंकर भट्ट पुढे कुरवपुराकडे निघतात। ते मुंतकल्लू गावी येतात। मुंतकल्लू म्हणजे आजचे गुंटकल रेल्वे जंक्शन। हा टप्पा जवळपास 425 किलोमीटरचा आहे। या मोठ्या टप्प्यातील व्यापारी सुबैया श्रेष्ठी व गायत्री समजून सांगणारे आनंद शर्मा यांची भेट हा महत्वाचा तपशील वगळता शंकर भट्टाने या मोठ्या टप्प्यातील प्रवासावर इतर काही लिहून ठेवलेले नाही। मुंतकल्लू पासून कुरवपूर अगदी 125-150 किलोमीटर अंतरावर आहे। म्हणजे शंकर भट्ट श्रीपादांच्या जवळ जवळ पोहोचले आहेत। परंतु या गावात शंकर भट्टास बळजबरीने ताडी पाजण्यात येते व झालेल्या प्रकाराने शंकर भट्ट खचून जातो। श्रीपाद श्रीवल्लभ आता काही आपल्याला जवळ येऊ देणार नाहीत या विचाराने निराश शंकर भट्ट लडखडत चाललेले असतात। रस्त्यात त्यांना एक तपोभूमी दिसते आणि आतून एक जण त्यांना ओरडून नावाने हाक मारत सांगतो की दत्तानंद स्वामींनी तुला आत यायची आज्ञा केली आहे। आत जाताच दत्तानंद स्वामी शंकर भट्टास सांगतात, तुला ताडी पाजणारे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी होते व ती ताडी नसून अमृत होते। यावेळी दिव्य अनुभूतीसह शंकर भट्टाची भाव समाधी लागते। दत्तानंद काही वेळाने शंकर भट्टास भानावर आणतात। त्यानंतर त्यांच्यात जो सत्संग झालाय त्यात भगवंताच्या नृसिंह या आवेश अवताराचा विषय येतो। दत्तदास शंकर भट्टा सांगतात की बेटा, श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी औदुंबराच्या स्तंभातून नरसिंह रूपाने प्रकट झाले आणि त्यांनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले। प्रल्हाद राजा झाला। स्तंभाला पालवी फुटून त्याचा औदुंबर वृक्ष झाला। प्रल्हाद विस्मयचकित झाला व त्या वृक्षाची पूजा करू लागला। एकदा त्या औदुंबर वृक्षाखाली श्री दत्तात्रेयांनी ध्यानस्थ स्वरूपात प्रल्हादाला दर्शन दिले आणि त्याला ज्ञानबोध केला। प्रल्हादाचा द्वैतवादाकडे असलेला ओढा ओळखून दत्तात्रेयाने त्याला आशीर्वाद दिला की कलियुगात यतिवेशधारी होऊन तो द्वैत संप्रदायाचा प्रचार करेल व दीनजनांचा उद्धार करेल। परमपवित्र औदुंबर वृक्ष मानवी रूपाने श्री दत्ताच्या चरणी शरण आला व त्याने वरदान मागितले। तेव्हा दत्तगुरु म्हणाले, प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपाने वास करीत राहणार। तुझ्या स्तंभातून नरसिंह रूपाने मी प्रकट झालो। या सर्व गोष्टींचा पैंग्य ब्राह्मणात उल्लेख आहे। हे पैंग्य ब्राह्मण सध्या सप्त महर्षींची जी तपोभूमी आहे त्या हिमालयातच शंबल ग्राम परिसरात आहेत। बाकी ठिकाणी ते लुप्त झाले आहेत। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ अध्याय 14 म्हणजे भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी स्वतः भगवंत हे नृसिंह रूपाने औदुंबर वृक्षाच्या स्तंभातून अवतरणार आहेत या भविष्यातील घटनेची नोंद आधीच पैंग्य ब्राह्मण ग्रंथात आहे व ही नोंद असल्याचे स्वतः श्री दत्तप्रभूंनी औदुंबर वृक्षास सांगितले आहे। श्री दत्तप्रभू औदुंबरास पुढे असंही सांगत आहेत की हे पैंग्य ब्राह्मण ग्रंथ सध्या हिमालयातील शंबलग्राम परिसरात आहेत व हिमालयातील हे स्थान सप्त ऋषींची तपोभूमी आहे। हे स्थान वगळता पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी पैंग्य ब्राह्मण ग्रंथ होता ती स्थाने लुप्त झाली आहेत असं स्वतः दत्तप्रभू सांगत आहेत। पहिल्या अध्यायात शंबल प्रांतातील नरनारायण गुहेतील महात्मा हे व्याघ्रेश्वर शर्माला हेच सांगतात की या विश्वातील अनेक भूभाग लुप्त होऊन सुद्धा कल्की अवताराची भूमी शंबल गावात पैंग्य ब्राह्मण व सांद्र सिंधू वेद सुरक्षित आहेत। म्हणजे महात्म्याने सांगितलेल्या रहस्याला साक्षात दत्तप्रभूंनी दुजोरा दिला आहे। निलेश निळकंठ ओक हे जागतिक स्तरावरील आर्किओ एस्ट्रोनॉमर सांगतात की विशेष सामर्थ्य, विशिष्ट शक्ती, विशिष्ट कला धारण करणाऱ्यांना राजाचं, राज्याचं, प्रजेची रक्षा करण्यासाठी, रक्षणासाठी नेमले जाण्याची पद्धत 4ही युगात चालत आलेली आहे। रक्षा करणारे ते राक्षस अशी ती व्यवस्था होती। ही माणसंच होती जशी आज ब्लॅक कॅट कमांडो, बाउन्सर्स असतात। राक्षस शब्द येतो तेव्हा आजच्या अर्थाने वाईट,
खलप्रवृत्तीचा नव्हता. तथापि ज्यांना रक्षणासाठी ठेवले तेच उलटतात, विरुद्ध कृत्य सातत्याने करतात, तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याची आदराची दृष्टी बदलते. रावण हा त्यावेळच्या अखंड भारतभूमीचा राजा होता. अगदी दक्षिण अमेरिका, उत्तर व दक्षिण ध्रुवावर देखील तो नारदाच्या सल्ल्यानुसार जाऊन आला होता. पण सीतामाईकडे त्याने ज्या दृष्टीने पाहिले तेव्हापासून जगाची रावणाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात कमांडोंनी मारले. भारताच्या संरक्षणासाठी निर्माण शीख संप्रदाय काही अंशी कालांतराने भारताच्या विरोधात खालिस्तानवादी झाला. शकटासूर, पुतना, कुब्जा, मंथरा या राजसेवेत होत्या, पण त्यांची विचारधारा बदलली, कुणीतरी बदलवली, म्हणून ही मंडळी खलनायक गटात गेली. महामती, महा म्हणजे मोठा, मती म्हणजे बुद्धी असलेला, महानमती असलेला म्हणजे बुद्धी असलेला. हा मक्केश्वराचा भक्त, तोच महामत, महमद असा अपभ्रंश होत होत महम्मद झाला, जो ईश्वराचा म्हणजे शंकराचा, मक्केश्वराचा स्वतःला प्रेषित म्हणायचा. तथापि कालांतराने त्याच्या अनुयायांची मती बदलवली गेली. लूट, राज्यविस्तार, सत्ताकांक्षा यामुळे वृत्ती बदलली. यामध्ये बहुतांश ग्रंथसंपदा नष्ट झाली. जागतिक विद्यापीठ कित्येक वर्षे जळत राहिली. 4 वेद, त्यावरील 20 ब्राह्मण ग्रंथ, 110च्या आसपास काही उपनिषद आणि काही अरण्यक तेवढीच बचावली. प्रत्येक वेदात 4 भाग असतात. मुख्य वेद म्हणजे मंत्रांचा समूह ज्याला संहिता म्हणतात, हा पहिला भाग. या मंत्राचा वापर, उच्चार, औपचारिकता कशी असते याचं मॅन्युअल म्हणजे गद्य भाषेतील त्या वेदाचा ब्राह्मण ग्रंथ हा दुसरा भाग. वेदातील मंत्रांवर तात्विक विवेचन म्हणजे आरण्यक हा तिसरा भाग व गुरुने तो वेद शिष्यांना समजावून सांगणे म्हणजे उपनिषद हा चौथा भाग. मानवी वृत्ती कधी घातक होणार हे त्या विश्वनियंत्यास ज्ञात नसणार का? म्हणून भगवंताचा भविष्यातील कार्यक्रम लिहून ठेवलेला सांद्रसिंधू वेद व त्यावरील पैंग्य ब्राह्मण ग्रंथ भगवंताने हातोहात हिमालयातील सप्तऋषींच्या तपश्चर्या भूमीत म्हणजे शंबल प्रांतात नेऊन सुरक्षित ठेवली. सांद्रसिंधू वेद व पैंग्य ब्राह्मण ग्रंथांच्या प्रती विश्वात अजूनही काही ठिकाणी होत्या. तथापि कालौघात ही स्थाने वैश्विक घडामोडीत म्हणजे टॅक्टोनिक मुवमेंट, अतिवर्षा, वणवे, युद्ध, जाळपोळ, विटंबनेत गैरवापर लुप्त झाली. तथापि शंबल हा असा प्रांत भगवंताने निर्माण करून ठेवला आहे की त्यानं निर्माण केलेली पंचमहाभूते देखील तिथे उच्छाद करू शकत नाहीत. उलट तेज वगळता उर्वरित 4ही महाभूते तेथे लुप्त होतात. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथामुळे सांद्रसिंधू वेद व त्यावरील पैंग्य ब्राह्मण ग्रंथ ही नावे आज जगासमोर अशा वेळी आली आहेत की भगवंताच्या शेवटच्या अवताराचा म्हणजे कल्कीचा उदय होत या दोन्ही ग्रंथाची व्हॅलिडिटी संपते. कल्की उदयानंतर नूतन संहिता येईल, त्यानंतर जुने प्रचलित असं बरंच काही मोडीत निघेल. हे सर्व होईपर्यंत शंबल प्रांतात ही संहिता दैवी रचनेने जतन सुरक्षित ठेवण्यात आली आहे. या वेदातील सिंधू हा शब्दच कल्की कार्यकाळात काय होणार आहे याची कल्पना देतो. हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.